निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या का बसलाय म्हणजे काय लागली का नाही माझी गरज भल्या भल्याला माझी गरज लागतात तुम्ही म्हणजे काय काम काय आहे गुत्त्याचं नाही ना घोडबीड केलाय घोडबीड काढल्या कोणाची जाऊ दे ते काय तर घोडत केलेला असतो कमान जाऊ दे गाडी दमानं जायची जरा काय एवढंच भरत आहे मी काय म्हणतोय इकडे कशाला आणले प्लॉटिंग कडे प्लॉटिंगकडे कशाला आणले माहितीये का हा काल मी इथं प्लॉट घेतलाय घेऊ दे की मग आणि मला काल कळालं तुम्ही इथं आहे हायच की मग आहे की म्हणजे तुमचा काय गुत्ता नसा हो गुत्ता काय नाही हा. फक्त इथं प्लॉटिंग सगळी कॉलनी बिल्ली झाली तर मला इथला काय म्हणते ते काय म्हणते ती सोसायटीचा अध्यक्ष मला करायला लागल सोसायटी अध्यक्ष तुम्हाला करतो हा पण इथनं रस्ता पाणी गटार काय असेल ते तुम्हाला बघायला लागेल सगळं माझ्या ताब्यात आलं पाहिजे असं मग त्याला काय तुम्ही पण ते बघायला लागतंय इथं मध्ये रस्ता आहे हा. काय आपला विषय नाही हे सगळ्या सोसायटीने ठरवायला लागतंय वॉचमॅन मी करू शकतोय बघा एका ठोक्यात पाडीन तसं चालू देणार नाही मला इथं अध्यक्ष करायला लागल हे सगळ्या सोसायटीचं. सोसायटीने ठरवल्यावर असते ती तुमचा पाठी बसले सोसायटी मागल्या माझ्या पुढे जाणार इथं जाते नाही का मग वाटला मग अजून तुम्ही येड्यागत असं करताय तर काय घटना का तुटली ती ते आमचं घरगुती प्रॉब्लेम झालाय जरा तुमचा प्रॉब्लेम मला माहिती आहे काय? मला सगळं कळालंय काय प्रॉब्लेम तुमच्यात भांडणं लागते ती लागते ती मग जरा तो आम्ही तुमच्याकडे काय कम्प्लीट केलं अहो तुम्हाला मी काय सांगतोय माहितीये का हा. मी घरी गेलो का आमच्या घराला अशी थर 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 कापते ती काय सांगायला लागलं तशी आयडिया आपल्याकडे आहे तर काय जातानाच लावून जायचं काय असं असतं बे. उगा काय तर लागला सांगाय चांगलं चाललंय लोकांचं बिघडावा माणूस मी काय म्हणते माहितीये का गावाला कळू द्यायचं नाही आपण काय करतोय ती मग? फक्त घरात गेल्यावर रॅश मध्ये जायचं अंगाला लावून जायची ना. मी घरात गेलो का तांब्या जेवण जाग्यावर सगळं आणून देते गपचिप कोपऱ्यात बसते ती काय सांगताय होय कस काय जायला टाकून जरा गावात प्याला नाही तुम्ही मग मी कळूच देत नाही पेलेलो मग? मी काय करतो माहितीये हम्म. का फायटर आहे का नाही हम्म. फायटरला सांगायचं बरोबर टायमिंगला ते घेऊन येतोय तुम्ही पण घ्या होईल एकदा का? घेऊन बघा तर तुम्ही बेतील का फार फार कापते तर पुरी गल्ली भीती मला गल्ली भिवून काय करायचं घरात मार खाताय कुत्र्याला आम्हाला माहित नाही मार खात नाही जरा वेळेस कसा माहितीये का ती भावाच बी घालत्या हा, दार लावून भाव गुंडा इथं काळी गाडी घेऊन येतो म्हणते लगेच येणार की जरा लावून जावा आज उद्यापासून तुमचं कामच ओके होईल का होय वाटलं तर मी आणायला होतो चक्कर बिकर येत नाही ना काय सुद्धा होत नाही मी कवा केलं नाही होत असलं मी आहे की त्याला काय येतं मी आले असले बी हलावी तुम्ही मी काय काम करतो माहिती आहे हम्म. का फायटरला आणायला सांगतो इथंच आपण बसूया थोडं थोडं घेऊन बघाय कसं होतंय बोलवा काय होतंय. फायटर बोलवा होईल ना हॅलो फायटर ती नेहमी प्रमाणे आपलं औषध घेऊन ये की इथं इथे ये प्लॉटिंग वर ये हा ये लवकर मिक्स करून ये बरं का सगळं हा हो का फायटरला मी सगळं सांगितलेलं असतं ती व्यवस्थित येतोय घेऊन सगळं तुम्हाला बाद बीद करायला लागला नाही ना तुम्ही मला बाद कसं करेन मी बाद झालोय का कधी तुम्ही ऐकलं नाही. का बाद झालेलं मग? बसा इथं बिली. चला बिली पाहिजे ती हो आती घुसल खाली बसा येतोय फायटर थांबा जरा 5 मिनिटं बरं का अण्णा तुमच्या सांगण्यानं काम जर झालं पार्टीच तुम्हाला टेन्शन घेऊ नका 100% होते मला माहिती आहे तर आणि तुम्हाला जर वाटत असेल माझ्या घरची परिस्थिती तुमची मी 4 वेळा जाऊन आणली अहो तुम्ही काय सुद्धा टेन्शन घेऊ नका पण आमची अशीच करते हो भावाचाच भ्या घालते जावणारच किती भाव पण कसा आहे इथं बोलवा अजून एकदा फोन करा म्हणा ये की राहू लागा फोन काय उचलणार थांबा यायला लागला असेल कसं आहे माहितीये का आता नाही तुम्हाला सांगत आता सांगूच नका जाऊन परत ये सांगा. तू
जाऊन येतो आणि मग सांगतो तुम्हाला. सुधरवलं ना? एक नंबर सुधारते. आला आला आला. अण्णा अण्णा आप्पा हा. तुम्ही दोघं एकत्र कसं काय? लगा मोठमोठे राजकारणी एकत्र येते ती लगा केवढी मोठी लगा विरोधक आणि आम्ही दोघं लगा तुला एकत्र आलेलं बघवत नाही का? जेव्हातला माणूस आहे मला आम्ही विश्वास बसत नाही तुम्ही एकत्र आलाय. टेन्शन घेऊ नको तू. अण्णा तुम्ही संध्याकाळचं घेता तुम्ही आता दुपारच कसं घ्यायला लागलाय? अरे दुपारचं माझ्यासाठी नाही. मग? हे काढ काढ तुला काढू? सांगतो. काढ आणले आणले का? आणले फायटरला घालून जरा लागत. लाज वाटते फायटर. जरा 5 मिनिटं थांबतो का? बोलवतो तुला, असं लगेच मला बोलवतो. काय असतं? लगेच बोलवतो जा. लगेच बोलवतो की बरोबर हो का? यात सगळं मिक्स करून आणले फायटरनं. त्याला मी सांगितलेलं असते रोजच्या टाइमला ते आणते, पण आज जरा तुमच्यामुळे लवकर आणले. घ्या, त्याला काय होत नाही. घ्या 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 घ्या. तर तुम्ही एक घोट घेऊन बघा की. तर ए, तसं करू नका. डायरेक्ट गिळायचं. काय सुद्धा होत नाही. 2 घोट घेतल्यावर परत लागते सवय बरोबर. घ्या घ्या. हा. हा. कसं वाटतंय? काहीच होत नाही. हा? काहीच होत नाही, मला फरकच पडत नाही. नाही ना. जरा 5 मिनिटं बोलूया. हम्म. पडते फरक. काहीच होत नाही. नाही. नुसते माणसं म्हणते 10 रुपयाला माणूस शिव्या देतो. काहीच होत नाही. तुला वाटतंय का? तुला वाटतंय का आम्ही पिलोय? नाही नाही हा? नाही, बडा बडा करा. माणसं बघून म्हणते शिव्या देतोय हा, आणि येड्यावान करतोय. काहीच काहीच राहिले. होत नाही. काहीच राहिले. थोडी थोडी तोड राह. घ्या थोडं. मला काही झालं नाही. काय होत नाही. नाही होत म्हणून तर घ्या मग तिथे. आय, आय. घ्या. हा, संपवा. संपवा ती. हा. हे तिच्या मायला तसं होतं. यार पडलं काही. आप्पा यार पडले. काहीच होत नाही. लगा हे अंगलट नुसतंच झालंय. बदनाम केलेला का? जाम झाल्यात आणि. नानाला फोन लावून बोलवून घे तिकडे जाऊन जरा. नाही ही दोष केलता आपण. काय व्हायला लागलंय? काहीच होत नाही. जायला का? काय होत नाही? अण्णा हं. नुसतं बदनाम केलाय दारूला. काय सुद्धा होत नाही. नाही मला काय सुद्धा झालं नाही. नाही ना. जरा वाईस मला चक्कर यायला लागली. नाही नाही तसं होतंयच. थोडं थोडं त्याशिवाय घरात गेल्या डेअरिंग होत नाही. मी झोपू का? हा? झोपू का अण्णा? घरी चल इथं झोपू नको. इथं कुठं झोपतो माळाला? हा? कुठं झालेला चालतंय का तुम्हाला? मला काय आपण नेहमीच तर कसं येत रे. लाव की लवकर त्या नानाला फोन लागा. बोलो. लावलाय नाही आवरणार नाही आपल्याला. इथंच बसा. बरोबर बसा. नको थांब. नाना येऊ थांब. ए फायटर एका बुक्कीत पाडी तुला मला कशा पाय अंगाला झटायला लागलाय. लगा कराय गेलो एकच झालं. एक लगा उलट झालंय. अण्णा एक नंबर माणूस. अण्णा बस. थांब नाना येऊ दे. थांब बस अण्णा. मस्त बाबा. काय लागतंय काय पण. अण्णा या माणसाला बघायला माझ्या डोकं फिरते. याला उठायला हवीत ना माझ्या अर्जुन. ती सेवा करते आपली. पाय तोड. अरे, पाय तोड. कसं तोडू पाय तोड. आप्पा हे अण्णा हे असले केले बे. एका पाय ठोक्यात तोडाय बोलले मला. असू दे. तुम्ही असले ते केलं नाही आवरणार कधी. नाही आपल्याला. हा आवरणार नाही ते आपल्याला. कोण आवरणार नाही. पण पाय मोडल्याला जरा शांत बस की जरा. चोळ म्हणते तर. अण्णा ना असं आता तोडू? तुला एका ठोक्यात पाडील. अण्णा
चोळायला लावा की पाय त्याला दुखायला लागले ती काय चोळायला लागली काय खांद्यावर घेतो काय पाय नाही असंच चोळतो मी तसंच तो. असं आता राव. हे ना नका व्हायचं त्याची घरी नाही व्हायची. कांबरून घाल ग मला कांबरून घाल की ग ओय अण्णा याला घरी बाईक करा ना कशाला आणलं इथं मला तुला ह्याला कसं नाही मग आता हा, मी नाही नेत बाबा तुमचं मी न्या. तुला लय भांडखोर नाही आहे. नाही नाही, मी नेत नाही पाणी दे ग उठा उठा जरा उठा मला हे कोणाला बी काही म्हणायला लागले उठा उठा आपा अरे ना येते का नाही रे ना शिवाय आता हे घरी आपण तर काय जाऊ शकत मला नाही पाहिजे ऐकूलंय भांडखोर आहे याला वाईट चालू आहे आपल्याला पडतो आता हेच कसं रे नाना पण येणार झालं नाना बोलवायला लागतो आला आला नाना मग चालत आला? चालायला काय ला, ला, शाणा ला, असेल ला. बघा ह्यो. नाना या या लगा आपल्याला का मारायला आपण बांधला बी तुम्ही आपण नाही, थांब जरा, ऐकून घे की जरा लगेच. आपा 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 काय झालं हे आम्ही सांगतो काय की काय झालं तुम्ही बांधण काढले का आता त्याच्या घरात भांडणं झाले ती दारू प्याला आज होय? होय. आपा मी नको म्हणतो तुला उशीर झाला दारू बिरू पिऊ नका चांगलं नसतं या आपा दारू प्याला रे मग कोण पाहिजे तुम्हाला प्यालाय तर त्या बाटलीत आणून प्यालाय मी बघितलंय तर इकडे कशाला आलाय तुम्ही ए आपा इकडे कशाला आलाय चला घरला घरला चला हे धर धर फाय धरा 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 उचला उचला ए आपा दारू प्याला रे आम्ही किती उशीर झाला सांगतो तसं नाद करून कोणी कोणी पाजले कशाला त्यांची त्यांनी जाणून पित बसलो होतो आणि आमचं गाव तेव्हा बघितलं अकावाच पियत नाही ते नाक भांडणं झालं म्हणलं घरात ए आपा बांधणी झाली रे चल रे मी लय उशीर सांगतो बरं का असलं नाही चांगलं नाही चांगलं नाही फायटर एवढं सोडून ए मला तुम्ही बघा जाऊ मागं बस की. नाही का ना आम्ही लय उशीर बॉडी लय जड आहे दारू चांगली नसते चांगली नसते तर तुला काय करायचं नाही हो आणि अचानकच तुला काय करायचं मला म्हणतो आमच्या घरी भांडणं झाली ती. एवढं सोडून थांब जरा. ए फायटर मागं बस थांब थांबा जरा, थांबा 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 जरा थांबा थांबा बसा ना हा, थांबा थांबा मी लय भारी बसतो बरोबर बसवा बसवा बाबा चल पाय ए माग वडा ए माग वडा की जरा बाई राव, कसं तर नाही की तुम्ही पण मागं ओढा आणि पुढं ओढा येते. अरे मला चालू तर करू दे की अरे फायटर जर चालू तर करू दे की मला गाडी गाडी बसवा फायटर घेते घेते आव घ्या घ्या फायटर बस आहे फायटर बस बसला का जाम जाम ना कशाला पाहतो तो? मी आलो बा, आधीच. आपण कवाच नाद नव्हता असला एवढं कोणाला काय सांगू बरं का लागा लागा आज बायकोचा मार खाते लागा ही. चला की उचला पाय उचला घ्या पाय उचला काय तर नाद लावून घेतला मी जातो ना भाऊ मी जातो त्याची बायको लय भाडकुरे नको मी जातो उचला पाय 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 वहिनी 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 अहो भाऊजी ह्यांना काय झालं? काय होतंय तेव्हा दारू पेले ते ह्यांना पण तुम्हीच सवय लावलीत काय? मी जवळ लावतोय मी पिली का दारू हो का आहे का आपा आहे आपा बाई कधीच वाटलं नव्हतं मला ही पेतील म्हणून. अहो दारू पेले ती काय नाही यांचं हो का आहे आमच्या दोघांचं का रोज भांडण ए, रोज ए, आपा. आज पिऊनच आलेत. त्याच्या आधी हे कधीच पेले नाही तर का तुम्हीच पाजले? मी पास तुम्ही तेव्हा काही आहे का असं आहे मला सकाळच्या आधी हे असं आहे तरी मी तुम्ही आणले कशी नव्हते बोलत नाही त्या कशाला मी शिकवतोय व मी जातो आपल्या तुम्हीच बस पाजले अहो. कशाला बस असं कधीच ह्यांनी करत नाही तर. नाही नाही ती बघा तो तुम्ही घेऊन आलाय म्हणल्यावर तुम्हीच पाजले असं. कशाला मी बसतोय व तुम्हाला काय कळतंय का नाही? असं
तोंड बंद कर. पण कधी नाही तुम्ही आज कसं काय पेला कोण पेलाय? मग पिऊन आलाय तुम्ही कोण पेला? मी नाही पेलो. काय अहो तुला एवढे एका दिवस तुम्ही ठोक्यात कामाला पाडीन. राहिले ना, आज तुम्ही का बरं पिऊन आला असाल? तू काय डोसकं बिस्कं भरलंय तू? मग तुम्ही पिऊन खाल्लं, तुम्हाला चालता येत नाही. पेलू बिलू नाही. मग तुम्हाला चालता सुद्धा येत नाही की. अशुद्धपणा आलाय मला का बरोबर? अशक्तपणा काय धरून आणायला लागतं का अशक्तपणा आल्यावर ना? खरं सांगा तुम्हाला कोणी पाजली? मला कोण टाकतो? त्याच्या आधी तुम्ही पेला नाही ना, आता तुम्हाला कोणी पाजली मग? हो डोकं खाऊ नको मला. मी डोकं खात नाही, तुम्ही माझं डोकं खायला लागलाय. इडी बिडी आहे का तुला त्याच्या करता? आधी तुम्ही कधी केलं नाही ना, आज येऊन तुम्ही काय अहो, शोभतंय का तुम्हाला? या तुमचीच वाट बघत होती. का हो? तुम्ही घातलंयच की माझ्या गळ्यात. गळ्यात घालायला त्याला का असं का झोपलंय? विचारा आता तुम्ही. तू सर बाजूला बघ तुम्ही काय काय झालंय त्याचं. आपा 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 हे आपला कशी असली अवधू सगळी सुटली काय कळ ना मला. काम नको करायला, धंदा नको करायला, काय नको. आणि आता ही नवीनच काढलंय. अहो नवीन काढायला हे आपण कधीच केलं नाही. या आयुष्यात असलं कशाला जाणत होतं हाय आपा असे काय आपण. वळत नाही म्हाताऱ्या माणसाला लाथ मारायला लागले तर. अरे तसं नाही. काम नको, धंदा कशा नको, कशा अवधा हे सुचली नको, तुम्हाला ते ही? नको. तुम्हाला असलं सुचली आहे. कसं काढलंय? मी हा? दादालाच बोलवून तुम्हाला घेणार आहे सुचली आता. आहे. आम्हाला सुचली आहे. तोंड बंद आहे का तुमचं? म्हणून दारू पिऊन आले मी. तोंड बंद करायला काय केलं काय केलं दारू पिऊन आले मी. तिला सांगा नाही तर एका ठोक्यात पाडील. तसं नाही. नवीनच ते काढलंय. बोलणारच की तुम्ही आता ह्या अवस्थेत आहे म्हणलं तुम्हाला बोलणार का नाही ती? काय काय बसा? काय दारू प्यायची? चांगल्यापणाने जरा अशी काय तर करा. आयुष्यात मी आता चांगलं शिकलं पाहिजे का नाही? मी काय ऐकत हा? नाही आता कुणाचं. तू टेन्शन घेऊ नको. तू आज जा मी दादाला बोलून घेणार आहे. तुम्ही आज मी काय करून आले? चहा कर. तू जा चहा कर. मी जाते रे मामा. जा तू चहा कर ना. तसं नसतंय आपण. बायकोला इतकं बर्डन मध्ये ठेवून चालतं का? आपण काय बी करायचं होय? काय पण करून येणार आहे असं. आणि ही तर नवीनच आहे. एवढे दिवस चांगलं राहिले ना, आज काय झालं? आहे का नाही? बरं चांगल्या पानानं आम्ही सांगतोय त्याचं काय. जा की तू 2 मिनिटं जा. पण दारू प्यायल्यानं सगळं होतं का? दारू नाही पिलं. कोणी दारू पिलं? मग तुम्ही प्यायल्यानंतर तोंडातून वास यायला लागलं. एवढे दिवस चांगलं होतं ना, आता ही विचार सुचलं व्हय. जा की चहा करून. मी दादाला बोलवणार आहे, तुमच्याकडे बघणारच आहे आता. चहा करून आण जा तू. पाया पडतो तुझ्या. आम्हाला जरा बोलायला या इकडं. जाते रे मामा. हा विमानात बसले वाटतं मला. विमानात बसल्या आणि काय असलं करते ती का विमानात बसायला तुम्ही? जरा चांगल्यापणानं आपण नाव कमवलं त्या पद्धतीने वागायचं नाही का? तोंड बघितलं का? तोंड तिचं मस्त असते. बायकोचं कोणत्या तोंड नसते. कसलं करून दिलंय तुम्ही? कसलं करून द्यायला काय जातात? बडा 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 बडबड करणार की बायकांची जात आहे म्हणजे बडबड करणार का नाही? आपण जरा विचार करून वागलं पाहिजे का नाही? कुणाच्या नादाला लागून आपण पेत बसायचं. हा तुमची एवढं टेन्शन घ्यायचं काय काम आहे का आपणाला? तुमची कहाणी माझ्या दारात येऊन मला काय सांगू? कहाणीचा विषय कुठं आला? दारू पिऊन आपण बायकोच्या पुढे नजरेत चांगलं दिसतो का बायकोला? कोण दारू पिऊन? हा म्हणजे असं कशाला चाललंय? काय उगं तिला कुत्र चावलंय. मला गावात घेऊन चाल. हा गावात घेऊन चला. काय करायचं गावात जाऊन आता? आता कशाला गावात चहा पाचतो तुम्हाला. चहा पाचताय? बरं जाऊया. ए पोरे इकडे ये. होती नव्हती ती पाक आबरू घालवली यांनी. आता कशाला आबरू जाते? तू काय काळजी करू नको. त्याला समजून सगळं सांगितले. हा समजून सांगितले. दत्रे मामा माझ्या पाया पडला म्हटले तर मी काय करत काय काळजी करू नको. निवांत राहायला जरा मी गावात फिरून घेऊन येतो. आम्ही लगेच येतो. बर काय निवांत राहाय काय काय आहे जे निवांत राहते. हे ज्या गेलं माझी नाही. काय काळजी करू नको. आम्ही दोघं जण गावात जाऊन येतो. डब्याचं 500 रुपये. कुठल्या डब्यात 500 रुपये येतं? त्या डब्यातलं 500 रुपये आता जा. कुठल्या डब्यात 500 रुपये येतं? तुम्ही बरं ध्यान ठेवलंय. बघा दत्रे मामा तोंड कसं दिसते कुठं कुठं ठेवती, काय काय करते? आहो नो तुमचे तुम्हाला ठेवून माहितीये का? मला माहितीये. मला आता काय द्यायला 500 रुपये लगेच देतो तुम्ही. आहेत का 500 रुपये त्याला? कुठल्या डब्यात 500 यांनी बरं ध्यान ठेवलंय. मी कुठं ठेवलंय काय? तुमच्या दोघाला माहिती का? मला माहिती नाहीत माझ्याकडे 500 रुपये. दत्रे मामा तुम्ही सांगायचं त्याला 500 रुपये राहणार डब्यात. जा की त्याचं काहीतरी काम असेल द्या. जा चांगल्या कामासाठी काहीतरी चाललेलं असेल. आणि हो का तिला सांगा तिला माग लय तोंड मला भांड करते. हो लय टेन्शन द्यायचं नसते त्याला. दे काहीतरी त्याचं काम असेल महत्वाचं.
कोण जाईल हा जा त्याला काय टी शर्ट मला आणते दीदी लवकर जाऊन द्या दत्रे मामा हा तुम्हाला मस्तपैकी पार्टी सांगतो खायची तिला काय सांगू नका पण मी खाऊ पित नाही आता तुमच्या नात्याने जरा थोडी घेणारच मग आता काय काय ती पण तुमचा मोडून मला चालते बरं दत्रे मामा हा तिला सांगायचं खोकल्याचं औषध आपा प्यालता त्याचा वास कसा येईल बरोबर सांगतो सांगतो हम्म? सांगतो फायटरला सांगतो हा ती फायटर बरोबर ठीक आहे आपण काय जायचं नाही मस्तपैकी एन्जॉय करायचं बरोबर enjoy. तुम्हाला काय खावं वाटत नाही सांग नाही ते काय काय खावं वाटत नाही नाही सगळं नाही काय काय वाटत नाही काय खाऊ वाटत नाही म्हणजे आता काय तुम्ही सांगते ना ते आहे की नाही त्याच्यात हा काय टेन्शन घ्या ये की काय ती शर्ट दे की पैसे पैशाचे नाही पैसे दे की ते काय आपण मी घेतो माझ्याजवळ काय तुम्ही काय नको दत्रे मामा तुम्ही हा, गुमच्या पैसे एवढं जाईल आणि एक शब्द बोलाय नाही माझ्याकडं सांगा ते चाललाय बाहेर तुम्ही पण नीट जावा आताच्या वाणी काय येऊ नका नाही तुझी काळजी करू नको व्याज होते का तू धमकी देते का मग आताच्या वाणी येता का तुम्ही याला टेन्शन घ्यायचं नाही का मी चांगले चालू जरा टेन्शन मध्ये आहे मी. टेन्शन काय तू आज जा आम्ही दोघं चाललो दत्रे मामा सांगा बघ तिला घरात दाराकडे ध्यान नाही काय नाही नुसतं हिंडायचं याडे दत्रे मामा सांगा नाही तर मी माझा राग आला तर मी असू दे नाही काय टेन्शन करू नको आम्ही जाऊ येतो त्याला त्या पाजून आणतो जा जा बटन तोडले ते 2 वेळा माझं बी किती काय शर्ट मागा शर्ट या बदला की शर्ट मग या ए शर्ट दे का मगाशी दिलता की अजून एकदा दे की मग तुला काय थकते का तू ती घ्या शर्ट दत्रे मामा काढावर काढावर लगे लवकर जाऊया आता पैसे घेतले पैसे आता बघा तुमच्याकडे तुम्ही घेतला काय माझ्याकडे पडत्याला म्हणून पैसे घेऊन घेतलं पाहिजे कमी जास्त तुमच्याकडून असू द्या आहेत माझ्याकडे पैसे चला कसं तुमच्या पैसे पाचशे हा आता बेस्ट दिसते जोरात बेस्ट बेस्ट नंबर 1 चं काम आहे चला दत्रे मामा हा तिथं समजून सांगा काय समजून सांगितले तुमचा ब्रँड कुठला आहे माझा हा सरकारी 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 बेस्ट आहे मग बाजार आहे चांगलं आहे चांगलं सरकारी म्हटल्यावर मग लय जोरात काम आहे सरकारला सोडायचं हा सरकारला सोडायचं त्यामध्ये बाजार तुला एका बुक्कीतच पाडील कालच्या वाणी चालते तिथं घेऊन यायचं मी सांगतो तिथं बरोबर हम्म? आलो आलो लगेच येतो घेऊन चालते येऊ का? आपा तुम्ही कधी करत नव्हता हे आता ह्या विषयाला तुम्ही वळलाय कशा पाहिजे हे करायला लागलाय हा चांगली काहीतरी करायची पाहिजे होती. आता मला बी तुमच्या संघ आणले या पैसे कोण घालणार आहे पैसे घालताल की हो तुम्ही मग पैशाचा काही विषय येतो पण तुम्ही कधी विषयाला नव्हताच घ्या तेव्हा चांगल्या पद्धतीने काहीतरी करायला पाहिजे म्हणजे हे खाता खात खात काय करताय तेव्हा तुम्हाला चांगलं लागतंय काय हा त्या परत पुन्हा होय आणि तुम्हाला जर नको असलं तर उठून जावा हा माझं मी एकटा करतो येऊ दे तुम्ही त्याला. तुम्ही मिटवताय असं नाही बरोबर आहे लई करू नका तुम्ही हा माया नादाला लागू नका येईल की आहोत दम आहे का नाही जरा अहो, कवा यायचा वेळ पैसे- किती झाला आपणाला पैसे गाठल्या तर. पैसे तुम्ही गाठले तर पण पूर्ण दिले तर का नाही पैसे तुम्हाला आता पूर्वी दिले म्हणजे काय तुमचं झालं का पूर्ण दिले तर का नाही मग आता काय त्याला अडचण आलाय तेव्हा तुला एका ठोक्यात पाडी नाचक्यात धावण्याचे किती वेळ लावलाय तिथं गर्दी होती ओळखीची माणसं होती म्हणताना म्हणलं आता ती म्हणतेली कोणाला घेऊन चाललाय बरोबर थांबलो तुम्ही काढ बस काढ बस. असं तर करत नाही ना नाही. तर ते ह्याचा वास घ्या पिऊन पिऊन या आपल्यातलं ना अर्धी पाणी मिसळल नाही नाही असं घ्या पिल नाही हा नाही तसं नाही करत मी. बर आपा तुम्ही घ्या आधी काय आता नको मला बी तुमचा तुमचं- मान आहे हा तुम्ही व्हायचं मी घेऊ तुमचा मान आता काय अहो, चकण्या तर खाऊ का मी टकना खा हात घाल मग यात. त्यात हात घाला नाही दत्रे मामा हम्म. कसं लागतंय आता व्हायची
बरी लागायला लागल्या बरी लागते जरा घ्या. थोडं घेतो लय घे बस हम्म. तिथं झोप चाल. काय लय यायला झोपतो इथे. तू उठ रे मामा पितोय गावात सांगशील बिन काम जातो. दत्रे मामा हो दत्रे मामा पा हम्म घ्या थोडी जातो. घेऊ नका बात आपा हम्म अजून भरपूर आहे 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 भरपूर घ्या. काळजी करू नका अजिबात काळजी करू नका घ्या. मी आहे हा? हवा बाय हा? आपा घोडा इतका फुर घालताय आपा हो हवा कशी फुर सुटल्या एक कामावर घालतो मी. एका होऊ नका हम्म. काय चला जाय आपा हा आपण काय जायचंय कुणाचा आपल्याला गरज नाही ना आहे हा, मग चला. जाय अजिबात कोणाला जायचं ना गावात ये कुत्र अजिबात नाही नाही मला म्हणलं कुत्र ये. काय म्हणते जाऊ दे आपा त्याच्या नादाला लागताय हा. जाऊ तू त्याला तुम्ही बोला दत्रे बोल दत्रे. आपण तुम्ही सोसायटीचा चेअरमन होता का नाही मी होतो हा? मी होतो आहे का नाही मी होतो. मग आपण सोसायटी कोण गरम सेवक नाही ते आपण हे गेला मी नाही गाव इकून खाल्लं देवा आणि बस बरोबर बोलायला लागलाय. दत्रे मामा हा तिचा भाऊ भाऊ मारीन म्हणला. तुम्हाला हा आपण सारख्याला मारायचं काय घास आहे अजिबात भिवू नका हा येऊ द्या कोणी आहे ते सुट्टी नाही. सुट्टी द्याय नाही अजिबात भिवू नका दत्रे मामा नाही झाल्या. लय झाल्या होऊ द्या काय काळजी करू नका हे आपलं आप्पा दसरे मामा कुठं काय नाही, असं का लोळायला लागलाय तुम्ही कोण लावतोय दारू केलाय अण्णासाहेब अण्णाला- परिस्थिती माणसं आहे ना असं करायला लांब लागलाय लांब आला साहेब तुम्ही सरकार माणूस आहे ना. तुम्ही. आहे की सरकारी आम्ही सरकारला मदत करतोय. आपण अशी येऊन असं लोळून सरकारला मदत रडून करू नका आपण. जाऊ उठा. चला आपल्या घरी माणसं असावीत गावात अण्णासाहेब गावची सेवाची करायची इतक्या. अहो आप्पा दसरे मामा मला पाडता का तुम्ही चला घरी. अण्णासाहेब गावची सेवा आपा व्यवस्थित चला तुम्ही आता जावा हळूहळू घरी दोघ जण हा आला साहेब तुमचा नाही काळजी करू नका आपा फोन लाव आपा सर्व बनवा चला हळूहळू जावा चला फोन लावा फोन बोका काय बोका झाले लागले काय बोका आपल्याला भूक नाही आपल्याला भूक नाही ताण नाही काय नाही आपा हसू नका आपा आपा हसू नका मला लय वाईट वाटते आपा हसू नका तुम्ही लय वाईट पण भाऊ तुझा भाऊ कोण मारेन म्हणते मारे म्हणते त्याला सुट्टी द्याय ना आपा आपण गावात काय काय केलंय तुम्हाला माहिती आहे
उठवा आपा उठव तुम्हाला आपा उठा हा आपा मेरी इब्राहिम अण्णासाहेब आज बी नवस झाले. आपा, आपा, आपा. अरे आपा, आपा. आपा काय येड्यावानी करायला आलाय असं रोज दारू प्यायला आलाय राव तुम्ही हा दत्रे मामा तुम्हाला तर कळतंय नाही राव काय हा म्हातार माणूस आहे तुम्ही हा जीव आहे माझा आपा जीव आहे चला चला ए, घ्या घ्या त्याच्यावर बसा त्याच्यावर इकडे बस अहो त्याच्यावर बसा तर दत्रे मामा अहो बसा घ्या बसा बसा चला चला बसा दमन दत्रे मामा पाय वर करा की पाय वर करा आपा पाय वर घ्या की मोरसाला की मी कुठे बसायचं का चालत येऊ मी हा, बस बस हो, चला करा अण्णा साहेब तुम्हाला राव लय ताप झाला बरं का? काय आपासाठी? चला की आपा सगळं चाला की राव काल शिव्या खाल्ल्या त्या वहिनीच्या मी आज आणि तुम्ही दारू पिऊन आलायसा काय कळतं का नाही पण चपल्या का केल्या नवीन घे नवीनच घ्या दारू काय प्यायचं बंद करून चला अरे तर अरे पाय अण्णा बोल की ती आप लावलंय माझ्या मग काय झालं ती रोजच प्यायला लागले आप्पा काय सांगतो? सारखं आणून दे म्हणते सारखं होय हा आणि ते दत्तरी बी तगाड झाले कोण केलंय दत्तरीला बी काय कळायला झाले जा जा मग बघू आपण परत जा काय त्यालाच नाही सोडायला नाही जा, जा. काय नाही जा परत बघू आपण सळ सळ पाय उचला की पाय उचला की राव आता काय रे देवा पगाराने ठेवल्यावर काम झालंय करायचं पाहिजे अहो चला की बापा सळ चला घरात आलोय राव हो वहिनी वहिनी बघा आज बी आलेत बघा असं बरं बरं, तुम्ही आज पण पिऊन आला सळ सळ बसा तुझ्या बाची पिल्लू ना मग रोजच प्यायचं म्हणलं ना बघ दत्रे मामा सगळं जाऊन पिले दत्रे मामा कुठे गेलं त्याला ठेवला घरात सोडला याने घे मला आमच्या 500 इकडे. रुपये नेलं ना आता ही करून आला का तुम्ही कशाला द्यायचे तुम्ही पैसे नेले की काय करायचं तू का तुझी नाटक झालेत ते माझं नाटकं झालं की भाऊजी मी माझ्या भावाला फोन करून नाही जाते माहेरला बाबा मी आणून सोडले भावाला फोन करा नाही काय बी करा मी जातो आपलं आणि भांडत बसू नका सर त्या दत्रे मामाने सोबत नेलं आणि ही काय केलं अहो दत्रे मामाने नेऊन पाजून आणते तुझा दत्रे मामाला बघते इकडे तिथं माझ्या गळ्यात घातलंय तुझा आण भाऊ आता ही करायचं नसते आता मी माझ्या भावाला फोन लावून बोलवते आता लाव तुला कोणाला हॅलो लावायचं दादा कुठे आहे? त्या माणसाने रोज नाटकं लावले तू कुठे आहे कामावर आहे का ये म्हणा हो, कामावर आले ना उद्या ये लवकर त्या माणसाने रोज नाटकं लावले तू रोज नाटकं दारू पिऊन रोज 4 दिवस झाले रोज दारू पिते तुझी सारखी रोज तुझी कामाला लावलंय रोज भांडणं घरात चालू आहे ते ये म्हणा काय पण कर आणि उद्याच्याला आलंच पाहिजे तो कशाला मला कंटाळा आलाय आता हे भांडणाचा आणि नाटकाचा मी आता काय राहत नसते तू काय पण करून उद्या आला पाहिजे जा मग रोज 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 दारू पिऊन मी किती दिवस सहन करू माझ्याला काय आता सहन होत नाही काय जेव्हा वेळ केलं का नाही काय नाही जेवायला का नाही जेवण पत्रो केलं नाही काय काय भांडण बिंडण झाले ते? आता तुम्हालाच माहिती राहू दे की गावात खातो ते टेन्शन घेत नाही. पत्रो. मी खातो गावात पत्रो. इथनं जायचं नाही तुम्ही अगं सर की जायचं आता तू? माझा भाव आल्याशिवाय इथनं हालायचं नाही तुम्ही इथंच बसायचं तुझा भाऊ काय करणार आहे भाव काय करणार आहे सांगते की आल्यावर ना एका टोक्यात पाणी गावाला तुझ्या रोज तुमची नाटकं चालली काय बघते आता भाव आल्यावर ना कोण कुठे आहे माझा माहित नाही मला
फोन दे माझा सांगतो तुला. नाही 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 फोन. आता मी फोन कसं लावणार मग? कुणाला लावायचंय फोन? अण्णाला लावायचा. कोणाला? जीवलग मित्र आहे मला. माहित नाही मानना बिना. माझा गुरु आहे. तुला काय चौकशी करायची? तू का म्हणून मला नडते जाऊन? तुम्ही इथनं हलायचं नाही, इथंच बसायचं. आता बघ. इकडं- भावाला सोडीत ना हलायचं नाही, भाव यायला लागलाय माझा. आणि काय आहे ते आजच्या आजच सगळं हे करायचं. रोज तुमची नाटकं चालले ती या. काय असेल ते आजच्या आजच मिटवायचं आता. अगं जाऊ दे की मला. अजिबात यायचं नाही बाहेर. आता बघ. इथंच बसायचं. माझा दादा आल्याशिवाय येऊ दे. अजिबात बाहेर हलायचं नाही. बोलो आणि कुठे जायचं नाही. बोलो बस त्याचा सोबत. मी पण इथंच बसणार आहे. बोलो येऊ दे. हा, येणारच आहे. येऊ तर मी चहा इथं पण दिला जेवण पण दिला. नाही अजिबात जेवण होत. 3-4 दिवस झालं घरात नाटक लावलंय. तुम्हाला चहा देऊ काय? अगं बाहेर तर मला करून दिली की. नाही बाहेर मी. दादा यायला लागलाय. आता बघ. तुझी लय नाटकं झाली बरं झालं. रोजची जायची तुमची नाटकं, माझी नाही. तायडे काय झाले ग? जायचं. का? तायडे काय झाले ग? दादा बघ की राही. राम राम बाबा. चला लगेच तुम्ही टेन्शन घेऊन आलाय. तिला घेऊ द्या मला थांबा जाऊ. बसा तुम्ही. थांबू 2 मिनिटं. नाही. आंध्र ते होती बाहेर येणार आहे मी आहे की. थांबा, बघू द्या मला. बसा इथं. पाणी बी आण. कशाला बिन कामाची एक सोडून दोघं जण कशाला आला एवढं? मी तुमचा तमाशा बघा आम्ही. कशा तमाशा? तुम्ही काय काय उद्योग करताय काय नाही. प्रतिष्ठित माणूस आहे मी. टाकू याला ठोका एखादा. बघा लगेच बघा. तू त्याला लगेच मारायचं काय काम करू? तुम्ही वर बसा. गाजीवर बसा तुम्ही. मग बसा. लगेच मारायचं नाव काढायचं. नाही तर भांडणं करायचं आपल्याला. बघा की. भांडणं करायची आपल्याला. बघा की ती कसं बसतंय. करायची ते भांडणं सांगा. भांडणं कशाला करायचं पै पाहुणं आपण. अहो, काय म्हणून सांगतो तुम्हाला. आमचं कॅश घेत म्हणून चाललं आम्ही. नाही कशाला आलो असतो आम्ही. फोन लावू द्या मला एक. कुणाला लावून राहाय फोन. फोन दिला झाले मला फोन द्या. कुणाला लावायचा. अण्णाला फोन तुम्ही लावा. लावताय. अण्णाला फोन लावायचा तर. वकिलाला लावताय. नाही रे. कशाला तुम्हाला काय कळतं का नाही? अहो, वर बसायला तुम्ही. काय बसू खाली. नको. बसू का. वर बसा तुम्ही. तुम्ही लगेच मारायचं काढायला लागलाय तर कसं करू मग? आपण मारले तुम्हाला सांगा बघू. हात तर लावलाय तुम्हाला सांगा. माझा मित्र आहे जीवलग मला आधार होते त्याचा. मला बोलवू द्या. कोण आहे नाव काय त्याचं. ना 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 माझा. वर पाडून देतो. या. हॅलो इकडे इकडे आमच्या समोर बोला की. हॅलो होय दाजी. ना ना अण्णाला ती घेऊन ये पटकीला. आज येतं का वाघ दोघं जण. घेऊन या. बघा, घेऊन ये. हा, आठवण नाही बरं का तुम्हाला. होय, खोटं बोलणार तुम्ही. बाय खुदर आज तर भांडण लगेच तुम्ही दोघं जण कशाला आलाय? म्हणजे तुम्ही मारा तिला. नाही मी हात लाव. तुम्ही मला काय काळजी आहे का नाही सांगू. बोलवा की त्याला इचरा. काय बोलवायचं. बोलवून तर बघा की. अहो, काय बोलायला सांगता का नाही. 10 मिनिटं झालं तुम्ही इथं बसलाय. पाणी दिलं का? साईड घेतलं जरा. यांचं रोजची नाटकं आहे ती, दारू पिऊन. काम नाही, धंदा नाही, काय नाही. त्याला पाहुण्याला तसं सांगायलाच नाही. मग तुम्ही रोजची तुमची नाटकं आहे ती. तुम्ही 1 दिवस करत नाही. 4 दिवस झाले तुम्ही दारू आज ते पित नाही. किरकोळ आमचं काय नाही भांडणार दारू काय. तर काय. याच्या आधी तुम्ही कधी दारू दिला नाही, आता कसं तुमचं झालं मग? कोण दारू पेल? मग 4 दिवस झाले आता बघते मी. कोण दारू पिलं म्हणजे? नाही मी दारू पेत. कशाला दारू पितोय? होय, दारू नका दाजी काय म्हणतो सांगा. दारू कशाला? दारू जर ठेमाला शिवत नाही आम्ही. दारू नको. तुला काय कळतं भेटतं का नाही? उगा मग काय काय ते- नाही, 4 दिवस झालं काय नाटकं करत? घसा खराब झालता. ती घशाचं औषध दिलं डॉक्टर ना. घशाच्या औषधानं नाटकं करते काय? ओरडो चालता ओरडो. बोलो. हा ना या की. बोलो. काय झालंय? या. काय झालंय. हो नका वाढ. या मी दस. तर सगळं घोळ केलाय. बसा बसा आहे बसा. तुला मोठ्या माणसात कशी वाटते वेळा पुढे पडा. नव्हती मी 500 रुपये. ऐकून घे. त्यांनी मग दे लावलेत मला आणि ह्यांनी नेऊन दोघं जण जाऊन पिऊन आले. दारू. त्यांनी पण दोघं जण पेलेत. दारू. तुम्हाला काय कळतं? होय ना ना. धोत्र्याने तर सगळं केलंय. काय नाही. अहो, हे झालंय तर काय नेमकं. सकाळी 500 रुपये नेलं. मला मी देत नव्हते पैसे 500 रुपये. त्या धोत्र्याने मला द्यायला लावलं पैसे. आणि सकाळी दोघं जण जाऊन पिऊन ह्यांना फुल पाजून की जाऊन हे आले नाही त्यांना एकट्याला घरी आणून टाकले या भाऊजीने. दारू पण आलं. हा?
आपा देत नव्हते ते झोपले तुमच्या नव्हते, अपेक्षा ते नव्हत्या हो. लागले पैसे. दत्रे मामा तुम्हाला कळतं का नाही आम्ही कशाला म्हणते देतात सुविधा वयस्कर माणसं आहे काय तुम्ही राव? राव. त्याला आता काय मा- वाटतंय? कोण म्हटलं आम्ही पेलो नाही हे? वैदला बडबुल माझ्या गळ्यात घातलं ते घातलं डोक्याला 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 प्रॉब्लेम आहे त्यांच्या घराला अपुऱ्या राजे, आम्हाला प्रॉब्लेम मग दारू पेलो होतो का कोणी इतर दत्रे मामा पितो दारू. आपण पेलो नाही हा. कोणाला आमचे नाव सांग आम्ही पितो हा? आमच्या डॉक्टर प्रॉब्लेम मग आम्ही दारू पिलो होतो का? काय तर असं उद्योग असं हा, हा, हा. हे आपा तुमच्या अपेक्षा असली नव्हती मी अण्णा तुम्ही कोण आहे? मी या गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे. आपा हे असलं वागायला नसतं हो तुम्हाला कळतं नाही जरा तर मग माझं काय चुकलं विकलंय का मग तुम्ही मी- दारू प्यायचं नाही. कशाला दारू पिलोय हे आणि डोक्याला- काय खोटं बोलते पाहुणे आले ते कुठे गेले? आम्ही 100 किलोमीटर काय लबड बोलते काय पाहुणं नाही मी पेलो तिला समजून सांगा की तुम्ही मला काय राहायचं नाही आता ह्यांची रोजची नाटकं आहेत ती. आता मला बघ. काय घ्यायला जरा नाही. शांत घ्यायचं बघा वहिनी वाद जर विकोपाला गेला तर तुमचं वाटव होणार आहे यांची अहो, पण पण तुम्ही दारू तसलं काय करू पिऊन नका सांगा आम्ही मिटवायच बघतो भावाला बोलवायचं काय काम होतं आणि भाऊ तुम्ही तर कशाला घ्यायचं रोज फोन येतोय, काय करायचं सांगा हे मला. ना, मी काय म्हणतो हा. हे ना, हे निवार मला सांग जरा एक मिनिट थांबा थांबा मी कवा पिलतो का 4 दिवस झाले रोज त्याच्या आधी कवा सांगितलं. पिलतो का पहिल्या दिवस सांगितलं त्याच्या आधी दुसऱ्या पिलतो का? मला सवय पण लावली असली का दिवशी सांगितलं त्याच्या आधी पिलतो का चौथ्या दिवशी सांगितलं मग आता काय तू बघा, करायचं भावाला बोलायचं नाही तर चुकी कुणाला तुमची आहे, बोलायचं ती याला या सिगरेट बंद होत नाही तिचं बटन बटन तुम्ही सरळ थांबा. सांगितलं, थांबा. केलाय. थांबा थांबा बरं बरं मी 4 दिवस पिलो की नाही, मी लावता सांगा. मी लावता. ऐक तर मग तुमच्या किती वेळ आहे सांगा मला. नाचकी आहे ती, हो येईल का? चाललंय, चाललंय सगळं, काय? ऐका. थांबा काय? अण्णा थांबा नाही मी थांबा हो 4 दिवसाआधी पिलतो का मी कधी नाही पिलतो का मी कधी 4 दिवसाआधी नाही मग काय पिलो मी तुम्ही करा की का त्याला होय पाहुणे टेन्शन मला एवढं जी दिसत्या टेन्शन वर टेन्शन टेन्शन वर टेन्शन 7 टेन्शन मी कसं मी जगणार एवढं टेन्शन घेते त्याच्या आधी पिलतो का मी हा तुम्ही लगेच आलाय हा तुम्ही लगेच हा. आलायचा आणि माझ्यावर नाव घेता येईल का माझं मी दत्रे बाबा- तर पहिला प्रचार करतोय दारू सोडा टाकून प्या तर मग आधी पिलतो का सोडा म्हणतोय मी आधी पिलतो का कधी रोजचं पर्यंत देतात आम्हाला. मला दारू रोज मारहाण चालू आहे घरात. किती दिवस झाले डोसक्याचा भाग आहे तो. आता कामाला सोडून आम्ही इकडे आलो. तुमच्या म्हणत होतं मला खरं वाटणार मारलं पण नाही. हा. खरं तर तेच आहे. आता ती मी आणले बघा 2 डाव पाहुणी जाऊ दी मग बघू आपण पण पाहुणं मी 4 दिवसाआधी पियत नव्हतो मी दारूला शिवत नव्हतो मी होय पाहुणे तुम्ही विचारायला पाहिजे का दारू मला आवडत नाही पेलेली माणसं आवडत नाही पण एवढं तुमच्या बहिणीने टेन्शन दिले माझ्या डोक्यावर टेन्शन वर टेन्शन टेन्शन तर काय आहे मग सांगा जरा. तिलाच विचार नाही तुम्ही सांगा. आता मी कसं सांगणार सांगायचं तुमच्या तुमचं घर ऐकून घेतं का कधी तुम्हाला ह्यांचं खरं वाटणार तुमच्या बहिणीचं तुम्हाला खरं वाटणार दत्रे मामा ही ऐकून घेतली ती का म्हणूनच म्हणतोय मी नाही त्यांच्या बहिणीचं त्यांना खरं वाटणार बरोबरच आहे. ना ना हा. हे काय मिठायच नाही आणि हे पाहुणे आपल्याला भेटाय नाही हा. बरोबर कसं आहे अध्यक्षाला बोलूया तुम्ही काय आमचं काय मिटवा नका तुम्ही जावा आदेशाला बोलवूया आणि ह्याला बोलवूया पेटवा आणि तुम्ही बरं ह्यांनी कशाला सांगताय? आमच्या बाजू काय जाते तो आम्हाला? नाही देऊ. जाय ना आम्हाला अण्णा बसता की जरा मग जेवण ते भेटाय पण नाही ना, जेवण अध्यक्षाला जेवण काय ते खाऊ हे नव्हे. नाही देऊ वहिनी. मी काय खाणार घ्या की जरा मोडतं घ्या की. 4 दिवसाआधी मी पित होतो का तिला समजून सांगितलं पाहिजे ना भावानी आता पेत पण त्यांची काय चुकी आहे ती भावाला सांगितलं हा, मग तुम्ही काल सांगितलं 4 दिवसाआधी पित टेन्शन म्हणताय टेन्शन काय सांगा मला. ते तोंड बंद नसतंय ते टेन्शन हा हो ती बडा की मला काय दारू म्हणाला ना काय बडा तुमच्या मग. दत्रे पाहुणं मामा तुम्ही हे आमच्या आपणच कसं बोलताय पाहुणी पण याचं बोलायला व्हायचं या डोक्याची आहे ती तू सगळी एका डोक्याची आहे. त्यांनी विचारतील का आपणच तुम्ही आम्ही आमची ऐकून मुलगी. घेते म्हणून 4 दिवसाआधी अण्णा मी पित होतो का मग 4 दिवसातून प्यायला लागलोय मी आम्ही शाळेश्वरच्या परिणामाने आम्ही पुढून केल्यावर आमच्याच नावावर गोल करायला लागलाय तुम्ही विचारा की तुमच्या तुमच्या बहिणीला बहिणीला विचारा काय की टेन्शन काय टेन्शन आहे काय नाही काय टेन्शन काय. रोज गावात नाही हिंडले ना काम ना धंदा ना मग कसं अहो फोन माझा बिझी लागला तर मला टेन्शन किती आहे? आहे का हे असं करते नवऱ्या म्हटल्यावर मग कोण बोलणार नाही का तुम्हाला फोन लावायचा नाही. फोन लाव दे की पण विचारणार नाही का मी प्रतिष्ठित माणूस असल्यामुळे मला फोन ह्याचं त्याचं येत जर राहते फोन बिझी लागला का मला 2 तास वाटते मग मी विचारणार नाही का तुम्हाला पण टेन्शन माणूस आहे, बरोबर आहे. किती वेळ फोन असतो. एक तेव्हा तरी येतो तिच्याच बरोबर टाइम तिने लावाय वेळेला माझा बिझी
तुम्ही लगा पेटवायला बसला इथं ती तुमचा जोडीदार काय म्हणजे बघा आता. जोरदार म्हणतोय तुमच्या फोनची रेंज खराब आहे तेवढं दूर करून घ्या. मी आता मोबाईलच वापरायला सोडून देतो बरोबर जाते मामा मोबाईलच नको मला मोबाईलच वापरत नाही मग तुम्ही तर मग कर्ज किती दिवस यायचंच नाही मग बिगत होत. जीव बी आहे हो तुमच्यावर त्यांचा. कशा जीव आहे ही काय तुमचं मी काय दिसत नाही पाहू. हा मी आपलं काय करतो आमच्या बहिणीला घेऊन जातो. कशाला लगेच नेत आहे काय नाही. तिकडे ना. कपडे भरतो बॅग पण टाकतो. हो पाहुणे लगेच बसा बसा खाली खाली बसा कपडे चला नको नको तसं करू नका. हॅलो अध्यक्ष आपल्या घरी येईल जरा लवकर या काम आहे ये चल काय नाही, कपडे भरतो. अहो बसा जरा. जरा 2 मिनिटं ऐका ये ना जरा 5 मिनिटं ऐका फक्त बसा लगेच कुठला तुम्ही निर्णय काय घ्यायचा? तो काय निर्णय घेऊ नका अध्यक्ष हे लागले थांबा जरा आपण जर त्यावेळी जाणे इकडे तिथं बघायला घ्यायचं दारू प्यायचं ही उद्योग बंद करा पाहिजे नाही. पण नाही हो कशाला पेतेस रोज पेते पाहुणे मी दारोडा नाही हो येणे बिडायला काय तुम्ही अहो मग काय झालं आता सिद्ध सांगा मी बघू. ह्याच्या आधी दारू पिलतो पिलतो का नाही पेला मग आता का पेला? टेन्शन हो हिने जरा थांबायचं चालू आहे ना, हो. इथं टेन्शन काढताय तुम्ही काय टेन्शन आता मी फोन वापरायला सोडून देतो म्हणून सांगितलं तरी पण फोन का वापरत नाही म्हणते नको तिच्या नीट ठेवायला वापरून जातो. हा, चला. काय करू नका. आहे पाहुणे. आता घे. लगेच असतं बी. जरा सुधारायचं बघा की 4 माणसात वावरते आपण कळत नाही का तुम्हाला आता काय नाही बोल मी का बसलो की आता घाण नाद करायचं काय अध्यक्षाला बोलवा आणि सगळेजण पाया पडा त्यांच्या हा आम्ही पाया पडतो या ना तुमची आता नाही करायचं तुम्ही लय सारखं टेन्शन टेन्शन करू नका तिचं बी टेन्शन आता मी कळतं म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्ही काय टेन्शन घ्यायच्या भानगडीत करू नका दोघांनी. काल मी यांच्यामुळे वाचलोय मला लय टेन्शन लागतं त्यांनी मला वाईट औषध पाजलं म्हणून मी आता दिसतोय तुम्हाला नाही दिसलो हा. तुम्हाला औषधाचा नाद लागला. औषध कशाला माझंच नाव पुढं कानाने आधीच मला दखरे दखरे म्हणले. लिहायचं औषध हो हा मग तीच सांगते औषध म्हणलं त्याच्या मनात येते का नाही दुसरं. आम्हाला बोलवा की लवकर काही मी काही दिसत नाही. कपडे भरतो. वहिनी सांगायला तुमच्या भावाला. नाही ती काय करतात तुम्ही बघताय. हा बघितलंय भावाला हा बघितलंय पण आता काय लोकांना आपलंच आहे. लोकं जर मग असं केलं चालतं का? तुम्ही तसं तुमच्या नसतं. बायकोसोबत असं केलं तर चालतं? हा बरोबर आहे जरा सुधारून वागा तुम्ही जरा ए अण्णा बसा नाही तर जावा तुम्ही हो, या नाही त्या नाश्त्याच्या नादाला लागून ती पेटवते ती तू कशाला त्यांच्या की त्या आलेत ना भाव आपलं पाहुणं आलेत ना सोन्यासारखं काय राव करायचं बघा ना मग. त्यांचे म्हणून थांबतो आम्ही जाऊ देत नाही थांबा त्यांच्याकडून नाटक करते नाटके करते व्यवस्था तुम्ही काय काय नाही पाहून अहो, तुम्ही राहा आजचा दिवस अध्यक्ष या नमस्कार. राम 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 आले की पाहुणे आले त्या बसा मी नाही तर दोन नमस्कार म्हणलं मी नाही दाजीत काय बरं सांगा. काय केलंय काय नाही आणि विचारच तुम्ही आता. अन्न सांगा बोला की अण्णा अहो तिथे आरती लागले अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे पहिला दारू पिलेली माहिती आहे तुम्हाला मला तर कधी दिसला नाही दारू केलेला मला घोषितच केलाय मी दारोडा म्हणून असं कसं काय अण्णा घोषित केलं ती बाया काय करते माहिती आहे का सकाळ उठलं की टेन्शन बाय बडा 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 करते बर आणि वाईट काय बोललो बोललो की भावाला फोन करते ही लगेच दम देते असं मग कसं मग काय? गावात मी राहू का जाऊ कुठं असं काय दारू पिताना कधी पाहिलंय का तुम्ही त्यांनी राहा काय नाना अहो अध्यक्ष पाहिलंय का कधी नाना तुम्ही? आपा ह्याच्या आधी दारू पित नव्हता मला माहित आहे. आणि हे नाचक्या माणसाचं ऐकू नका की दोघ जण भाऊ आहेत यांना सांगा आपली वट काय आहे सांगा गावात आणि पिलोय मी 4 दिवस का पिलोय का ते विचारायला पिलोय? नाही. कोणी शिकवलं कसं घाण सवय लावली तुम्हाला कोण लावली त्यांच्यातून नाही का आम्ही काय बोलू. बोला आपा बोला काय मी काय म्हणतो या तुम्ही आपणच दोष देऊ ना हो. वहिनीला विचारा की बाबा आपण का दारू पितोय किंवा का पिता वहिनीला विचारते लागली काय वहिनी काय झालंय या इथं बसायचं आपण का दारू प्यायला लागल्यात वहिनी नसा जोडील बोला 4 दिवसाआधी मी दारू पितो यायचं कधीच पिलो नाही बर 4 दिवस झालं मी दारू मला कधी दिसलं नाही तुम्ही दारू टेन्शनच केवढं हो हा. टेन्शन लय वाईट बर दुसरं काय नाही टेन्शन आहे. कसं टेन्शन आहे सांगता का? सगळ्यांचं मग. बोला कसं सांगायचं हा. आता सांगितलं घ्यायला
फोन जरी चालू असला माझा एखादा कोणाचा मला आला तिचा फोन आला तर माझा बिजी लागला आण सुद्धा सरळ खाऊ देत नाही बाहेर. मग विचारणार ना नवरा म्हणलं बायको 2 दिवस त्या फोनचं तेवढेच मग किती टेन्शन मी घ्यायचं खरं असते का सांगा बघू आता आम्ही गावात इथे म्हणतो कुणाला कशा कामात काय तर कोणी काय बिजी लागला काही 4 दिवस फुकत्या आणि बोल हे त्यांना दम देतात तिकडं मग तुम्हाला तर असलं कसलं पण येतं 4 दिवस झालं मारपडीची 4 आमच्या पायापड होतं मी जाऊ रानात काम चालू आहे त्यामुळे काय शेतात चालू आहे. होय, शेतातली काम इकडे बघून यायला लागते. 100 किलोमीटर नाही जो काय सांगतो बरोबर आहे. मोटरसायकल आली आहे. मी हिला सांगा पावसाचं वातावरण ते आहे. तुमचं ती जाऊ द्या वैरण काढा नाही तर तिकडं हीच करून टाका आमचा हिस्सा आहे आम्हाला द्या नाही तर राहू मी द्या. लावलेली पद्धत बघा. ऐका आमचा पण हिस्सा आहे त्यात ती जाऊ द्या तिला समजून सांगा तुम्ही ती कशाला फोन तुम्ही ती चौकशी करायची तिला गरज आहे तिला काय तुम्हाला काय विचारायला नाही कोणी असं ठरवलं. अहो विचारा की पण तुम्ही फोन चालू असला का फुगूनच बसायचं बे. अहो नाही ना मला सांगा आम्ही कॉपी पिली का आमच्या नाही आमच्या अध्यक्ष 4 दिवस अपदार्थ बरं. ते पण मला म्हणतोय सारखा हा. वहिनीमुळे वहिनी ते बरं. या वहिनी तर कशाला एवढं टेन्शन द्यायचं भावाला एवढं आणि- काम बनवून घ्यायचं आम्ही काय कुठं पिलो नाही कुठल्या दुकानात आम्हाला त्या फायटरनं अण्णानं आम्हाला सांगितलं त्या फायटर पैसे तिथून टेन्शन कमी होते म्हणून आम्ही पिलो त्या फायटरला बोलून विचार हे फायटर आणि ह्या अण्णानं काय केलंय अण्णानं मला अण्णानं सांगितलं, काय केलंय हा? ही पेल्यावर टेन्शन जाते मला माझ्या घरात टिबल टेन्शन झालंय ही 2 जण आलेत माराय आता आमचं काय तुमचं हे सांगा बघू. तिच्याकडे काय कमी पडले तर दारू पिऊन बीजेपी ला नाही, लागले. टेन्शन जात नसतं हा. दारू पिऊन टेन्शन वाढत असतं. हे कोणी शिकवलं तुम्हाला? बघा फोन आणि लावायचा ह्यांचा फोन व्यस्त मग मला राग येणार नाही. आमचं चाललं होतं कसं तर करत होतं फोन कशात येतात कोण आता मला सांगा सगळे काम बिम माझ्याकडे असते ते रस्त्याचं बिस्त्याचं मला बघायला होय, लागतंय होय, सर्व चिलार बघायला. बिलारीच बघायला हो, लागतंय बघायला. सगळं बघायला लागतंय चिलार काढायला जेसीबी वाल्याला गेलो या नाश्त्याने सांगितलं त्यानं सांगितलं चिलारच बोलत बसलाय आता जेसीबीचं ठरवतो तास किंवा म्हणतो 8 मी म्हणतो 9 ते 9 म्हणतो मी 8 म्हणतो ती यांनी सांगितलं फोनवर बोलते मग बरं. मी माझ्या घरात पेटू ते असं आता काय सुद्धा पडणार विषय नाही हिला जरा समजून सांगा त्या पाहुण्यांना पण सांगा हे सगळं अन्नामुळे झालेलं आता मी काय केलं? पेट म्हणलं दारू पेट टेन्शन कमी होते माझं घर पाकच पेटले आता ती घेऊन चालले तर ही करायचं असंच येते रे. आणि मला या माणसानं सांगितलं की पेल्यावर टेन्शन कमी होते आता माझं पाकच घर पेट हे काय आहे? कोणी सांगितलं? अण्णा पेल्यावर टेन्शन कमी येतं मला ना. फोन आला. बघा आहे का अध्यक्ष तर सगळे आग लागले हो. आता फोन आला काय काय झालं कस झालं सांगा सगळे ते मला म्हटलं टेन्शन कमी होते पेय ते बाईट आणून दिली मला काय रे फायटर काय नाही मी कशाला आणते हो तू कुठली दारू आणून देतो काय ते अण्णानं सांगितलं तुम्हाला हो बर 2 मिनिट फोन आहे मला. हा? 2 मिनिट फोन आहे. असं आहे बघा आहे का आता फोन आला त्यांना एवढं महत्व आहे कामात आणि मी हे पाहुण्यांना सांगा लगेच तुम्ही काय म्हणता येत नाही. बरं. आम्ही आपलं घेऊन जाऊ. आता बँक मध्ये हो पाहून जरा जरा थांबा थांबा तसं आपण तुम्ही सांगा ना, ऐकाय- जाऊ. ऐका. आमचं छळ लावलाय तुम्ही राव. नाही नाही बसा बसा जरा बसा जरा पाहून आता आम्ही अध्यक्ष मी काय म्हणतो माहिती आहे का हो. मी काय म्हणता दिसत नाही. मग? मी आपलं. काय म्हणत सर हो, आपण म्हणतो. हॅलो. अरे, तू बस इथं असा. तुम्हाला मी डोळे बोलवले आणि तुम्हीच माझ्या नवऱ्याच्या छातीला धरायला लागलाय. आता तुझं रोज कोणता आहे आता मी काय करू सांग बघू हे गुडघ्याचं हे ना झालं, मी काय करते सांग तू जरा शांत बसून जाईल त्यासाठी तुला कुठे घेऊन जात नाही बघ आता काय सांगू बघ अध्यक्ष कसा आहे जीव हा पत्नीचा जीव आहे पाहुणं फोन करून तर येते कशाला येते ती? काय काय झालं तर सांगा आपा खरं खरं त्याला ती मारायला नाही छाती धरली कशाला नाही धरत छाते गबस की बारकाय बारक्या अध्यक्ष मी काय म्हणतोय बोला सरळ एका वाक्यात बोलतो आता दोघं इतके झाले मान्य आहे तुम्हाला हो मान्य आहे. मान्य आहे. होय. ही दारू पितच म्हणते ते आता ह्यांना जरा काय केलं तर ही अंगावर येईल होय आमच्या घरातच माणूस आहे शेवटी. होय मग सख्खी बहीण जीव आहे हो त्यांच्या हो. हो बहीण तुम्ही असं काय निर्णय काढून ते आम्हाला मान्य आहे. तसं नाही पाहुणं काठी पाण्यावर मारल्यावर 2 होईल का पाणी एकच होणार बरोबर बरोबर आहे का नाही एक नंबर बोला काठी पाण्यात मारल्यावर 2 होईल का नाही. पाणी एक होणार होय. पाहुणं तुम्ही समजून घ्यायचं बरोबर आहे. आम्ही 100 किलोमीटर येतो राव हो. 6 दिवसात फोन येतोय आमच्या ताईचा आता ही ताईच आमच्या आता काय आता बोलून काय करतो. तुझा चालतंय निर्णय मग. सांगा येईल कुठला पण ते आम्हाला मान्य आहे लगे बैठक बोलून सांगतो विषय. अहो, कशाला बांधते नवरा बायको एकच आहे ते अध्यक्ष फोनवर माहिती बोलतो, आहे सांगा. काय का हा मला धरायचं काय करायचं का सांगा बघू तिला पटेल का मला धरल्यावर मी काय कायमचा पेवडा आहे काल मी 2 दिवस धरायचं नाही तसं हे आहे. बरं आहे आपण ना, जरा आवाज लावून आपण असं करायचं नसते पहिलं म्हणायचो
अध्यक्ष तुम्ही सांगा. बघा, आपणना कोणाचं जरी फोन आलं बर का, तर काय असं संशयास्पद तुमच्या मनामध्ये कधी आणत जाऊ नका. आपणच्या पाठीमाग भरपूर कामं असतात आणि त्या कामामुळे आपण वरची सारखं फोन घ्यायला लागतात. तुम्ही कधी तुमच्या कामातून फोन केला कशासाठी, फोनवरती बोलत आहे म्हणून असं संशयास्पद कधी माणसाकडे पाहू नये सारखं. आलं का लक्षात? यामुळे प्रपंचात प्रपंचात आपल्या आपल्या ह्याच्यातच हे होतं, भांडणं लागतात. भांडणं लागायला काय थोडंसं कारण असतं आणि त्याच्यातून आपली भांडणं लागतात. तर असं काय करू नका, गोळ्या मेळ्यानं तुम्ही राहा. एकमेकावरती तुमचं प्रेम चांगलं आहे. आम्ही रोज पाहतोय तुम्हाला, गावातली माणसं आहे तुम्ही. आपण एकमेकाच्या रोज आपणचं गलत काय नसतं. दिवसात आपणच्या आमच्या 4-5 वेळा गाठी भेटी पडतात, पेटत पडतात अशा गावात. फोन बिल काय कोणाच काय आलं का लगेच काय नसतं, काय तसं नसतंय. एका फोन किती त्रास झाला सांगा. हो, भरपूर पाहुणे. आता मला सांग, फोन आली शेत खाणं लय बेकार. आता तुमच्या भावात किती त्रास झाला बघ. आता 100 किलोमीटर वरून आले हे पावसा पाण्यात. अध्यक्ष ते आता राहू द्या सगळं. पाहुणे आल्यात बरं का आपा, त्या पाहुण्याने खाया पियाला करा आणि घालवा बरं का पाहुणे. सगळ्या गोष्टीला येत जाऊ नका. हा अध्यक्ष इथून पुढे काय तर करायचं काम नाही तक्रार काही जिम्मेदारी घेताय का हो, बघा. आम्ही जिम्मेदारी घेतो. तुमच्या आणि कामाला काय एक सुद्धा तक्रार येणार नाही. हा. लक्षात आहे का? आम्ही त्याला जिम्मेदारी घेतो. आम्ही त्याची इथून पुढे तुमच्या कानावरती कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही. काय अप्पा? टेन्शन घेऊन आमचं भांडण नसतंय. चला. माझं चुकलं तर मी पण इथून पुढे काय भांडणार नाही. हा, आणि तुम्ही बी घ्या. चला अध्यक्ष, आता ऐकलं जातं आणि तुम्ही. सगळेजण जेवायला बघा. सगळेजण म्हणजे अन्नाला आणू का? येऊ दे. येऊ दे. समाधान सगळं चाललंय हो, हो, चालतंय. आहे का नाही कळलं का? होय, होय.